नुकताच इंजिनियर्स डे होऊन गेला. त्या दिवशी तू फक्त डायग्राम दाखव आणि बाकीचं सगळं मी लिहून देईल हा जोक खूप व्हायरल झाला. पण मला असं वाटलं की हे इंजिनियर्सचं खूप स्टिरिओटिपिकीकरण होत आहे. इंजिनियर्स फक्त तेवढेच नसतात. तर तर इंजिनियर्सची लाईफ कशी असते, त्यांचा इंजिनिअरिंगचा अनुभव कसा असतो, याचा अजून उलगडा करण्यासाठी आपण भेटतोय काही प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स. तुमची ओळख करू. माझं नाव सागर. मी गेल्या 3 वर्षापासून वायू सोबत काम करतोय. मेरा नाम गौतम है। मेरे को शुरुआत से ही साइंस की तरफ इंटरेस्ट था और मैंने मेरा शुरुआत से एनवायरमेंटल इंजीनियरिंग की तरफ बेंड था। बस घर वालों ने कहा स्कोप नहीं है, इस चक्कर में मैंने इलेक्ट्रिकल कर लिया एंड फिर उसके बाद मैं रेन्यूबल में मैंने मास्टर्स किया। अभी मैं यहाँ पे वायु टीम में प्रियदर्शन सागर प्रदीप के साथ बायोगैस यूनिट्स में काम करते हैं। नमस्कार, माझं नाव प्रियदर्शन. पर्यावरणपूरक जीवनशैली जगता यावी याच्यासाठी आपल्याला काय काय नवीन उपाय विकसित करता येतील तर ते बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नुकतेच आम्ही फार जवळून बर्नॉलीशी मैत्री करतोय, कारण आम्हाला एका जागून खूप दूरपर्यंत आमचा बायोगॅस जर पोचवायचा असेल आणि तिथे आमच्या गॅसची शेगडी खूप छान पेटावी असं जर वाटत असेल तर ते घडवण्यासाठी बर्नॉलीने जे काम केलंय ते मदतीस येत आहे. कॉलेजात शिकताना अनेक मल्टिपल चॉईस प्रश्न बर्नॉलीचे टिकमार्क करून अनेक परीक्षा पास केलेल्या आहेत, पण आता ते प्रत्यक्षात उतरवताना जी मजा येते ती विलक्षण आहे. आणि ह्याच्यामुळे आपण काही प्रश्न सोडवू शकतो आपलं ज्ञान वापरून. याचं खूप समाधान आहे. तुमच्या इंट्रोडक्शन राहिलं ना. अरे द्या ना आता. बरं, ठीक आहे. माझी स्वतःची ओळख म्हणजे माझं नाव पल्लवी मालशे. मी पण इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे आणि आता मी डान्स मुवमेंट थेरपी प्रॅक्टिशनर आहे. तर आपण एक गेम खेळूया आता. ओके. मी एक मिनिटाचा टायमर लावेल आणि आपण एकेकाकडे जाऊ आणि प्रत्येकाला तुमचा इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स कसा होता ते सांगायचं आहे. जे सुचेल ते आत्ता. आणि 1 मिनिटाचा वेळ राहील. 1 मिनिटात जेही सुचेल ते बोलायचं. तर सुरुवात कोणापासून माझा इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स असा होता की कॉलेजमध्ये शिकताना किंवा आम्ही गणित वगैरे सोडवायचो, पूर्ण प्रॉब्लेम सोडवायचो, फ्लुइड मेकॅनिक्स असतील, मशीन डिझाईनचे असतील, पण त्याच्यामध्ये जे आकडे येतात, जे युनिट्स असतात, त्याचा काहीच आवाका नसायचा. पण इथं जेव्हा ॲक्च्युअलमध्ये काम करत असताना एक मिलीबार प्रेशर म्हणजे किती, एक बार प्रेशर म्हणजे किती, याचा आवाका तो येतो आहे. त्यावेळेस काहीच कळायचं नाही, फक्त आम्ही गणितं सोडवत जायचो. आणि त्यामुळे आपण काय डिझाईन करतोय किंवा कोणते प्रॉब्लेम सोडवतोय त्याचं काहीच नाही, फक्त आपण जे कॅल्क्युलेशन केलं आणि उत्तर आली आणि पास झालो असत. पण आता ॲक्च्युली प्रॅक्टिसिंग करताना ते सगळं, त्या कन्सेप्ट हळूहळू अजून क्लिअर होत जात आहेत, त्याच्यामध्ये डीप जातोय आणि त्या गोष्टीचा आवाका येतोय. मेरा एक्सपीरियंस काफ़ी अच्छा रहा इंजीनियरिंग का। अच्छा इन टर्म्स कि कुछ करना नहीं था, सिर्फ मस्ती था और सारे समय दोस्तों के साथ घूमना फिरना और यही रहता था। बस 3rd 4th ईयर में आके थोड़ा सा जॉब वॉब का टेंशन हुआ, फिर वो भी ज़्यादा नहीं किया उसके बाद। और सच्चाई बताए तो इंजीनियरिंग के नाम पे बस वो लास्ट ईयर के प्रोजेक्ट्स बनाने होते थे तो वो करते थे, उसमें कुछ समझ आता था तो आता था, वरना ऐसा उसका भी कंपल्शन नहीं था समझने का। उसके अलावा एक्चुअल इंजीनियरिंग में जो सीखा वो बहुत कम था इन कंपैरिजन टू मैंने जो 1 साल घर पे बैठ के गेट के लिए प्रिपरेशन किया, उस टाइम जो समझ आया मेरे को। इसके अलावा ओवरऑल इंजीनियरिंग बहुत फन रहा है, मस्ती रहा है, मज़ा रहा है, सीखने को मिला है डेफिनेटली, बट बहुत ही कंसेप्चुअल लेवल पे। लेकिन यू यू get to know too many things at one place, the only thing that you come to know at engineering, but at depth you only come to know when after engineering you start practicing it.
मागे वळून पाहता कुठल्या गोष्टी आठवतात? पहिली गोष्ट सगळ्यात जास्त आठवतं ती म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर आम्ही लेक्चरमध्ये झोपायला सुरुवात केली. त्याआधी मी लेक्चरमध्ये कधीही झोपलेलो नव्हतो, पण फर्स्ट इयरमध्ये खूप झोपा काढल्या. दुसरं आठवतं ते मी विद्यार्थी खूपच सिन्सिअर होतो, पण मला कळायचं फार नाही असंच मला जास्त आठवत आहे. त्यामुळे मी नेहमीच पहिल्या बाकावर बसायचो आणि मी पहिल्याच बाकावर झोपायचो. हो, पण मी इतका सिन्सिअर होतो की मला नाही म्हणायचं काही प्रोफेसर बहुतेक. पण तरीही ते सिन्सिअरली तिथे बसल्यामुळे ना, किमान जे काही विषय कानावर पडले ते कळले जरी नसतील तरी ते कानावर पडले एवढं मात्र आज जाणवतं. अजून जे आठवतं ते म्हणजे हॉस्टेल लाईफ. तुम्ही 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 24 तास तुमच्या मित्रमंडळींमध्येच असता, तुम्ही राहत असता एकत्र, तर ते खूपच त्या आठवणी अजूनही लक्षात आहेत. या व्यतिरिक्त आमच्या कॉलेजात खूप इतर गोष्टीही घडायच्या, म्हणजे नाटकं, गाणं इत्यादी इत्यादी अशा खूप इतर गोष्टी करायला मिळायच्या. रात्र रात्र जागून प्रॅक्टिसेस असायच्या, ते पण खूप आठवत आहे. 3 मिनिटं झाले. 3 मिनिटं बोललो मी? नाही, शक्यच नाही. 3.5 मिनिटं. हट, 3:34. तू शक्यच नाही. तुमचे सगळ्यांचे इंजिनिअरिंगचे अनुभव ऐकले आपण आणि ते खूप रिलेटेबल आहेत माझ्यासाठी तरी. आपण यासोबत अजून एक गेम खेळणार आहोत, नेव्हर हॅव आय एव्हर म्हणून. तर त्याच्यात मी एक वाक्य वाचून दाखवणार. जर ते तुम्ही केलं असेल तुमच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये तर आय हॅवसाठी असा हात करायचा आहे, आणि जर तुम्ही ते केलं नसेल तर आय हॅव नॉटसाठी उलटा हात करायचा. ओके. आणि खरी उत्तरं द्यायची, बरं. जितकी जमतील तितकी. तर नेव्हर हॅव आय एव्हर चिटेड इन एक्झाम. इंजिनिअरिंग वाले म्हणजे आय हॅव, म्हणजे तू काय म्हणतोय? आय हॅव. नेव्हर हॅव आय एव्हर. नेव्हर. अरे आय हॅव साठी असं करायचं आणि आय हॅव नॉट साठी. त्याच्यानंतर नेव्हर हॅव आय एव्हर गिव्हन सबमिशन्स ऑन लास्ट डे, म्हणजे एकदम शेवटच्या दिवशी, जस्ट डेडलाईनच्या वेळेस. 59 म्हणतो आम्ही त्याला. त्यानंतर दिला मी तो. 59व्या सेकंदाला हा, सबमिट करायचं. खूपदा केलंय. आम्हाला तर बाकीच्या क्लासमध्ये ज्यांचं झालं नसेल ते थांबायला लावायचे आमच्यासाठी. हमारा भी हो सबका हो जाएगा फिर एक बार. हाँ. नाही, आणि मी सबमिशन सुद्धा जर मी केलं नसेल ना तर मी कॉपी केलेलं द्यायचं नसतं ना. आप कॉपी करने के लिए नहीं देते? नाही, मैं किसी का कॉपी करते नहीं देता. बहुत चांगली. नेवर हैव आई एवर पिक्ड अप अ बुक फ्रॉम कॉलेज लाइब्रेरी, मतलब लाइब्रेरी से बुक लिया है और बिना पढ़ के ही वापस कर दिया. हुआ है. ते होतं आहे. पण आम्ही मॅक्झिमम नोट्सच वापरायचो. बुक कधीतरी रेफरन्ससाठी वगैरे एखादी कन्सेप्ट वापरायचो. नाही, मी पुस्तकं खूप वापरले लायब्ररी, खूप पुस्तकं वापरले आणि खूप न वाचताही परत. आणि आमच्या लायब्ररीत ना तुम्ही सगळी पुस्तकं घेऊ शकायचा वाचायला आणि ती परत ठेवायची नसायची. मग तिथे लायब्ररीमध्येच परत ठेवायची. भारी भारी ना. आणि आमच्या लायब्ररीत 3 ते 4च पुस्तक मिळायची, जास्त पुस्तक हा, म्हणजे एका स्टुडंटला आम्हाला 4च, मॅक्सिमम 4च पुस्तकं. ते पण अवेलेबल असतील तरच. हो, आता IITचं वेगळं छान वाटतं. आणि तुम्हाला काही ऑथर्सची नावं आठवतात का असंच, किंवा काही बुक्स? भंडारी होता. नंतर एस.सी. वर्मा तर मला खूपच आठवलं. वर्मा तो 11th पण ते अजूनही वापरतो. एक षण्मुगम. मला ते पुस्तकाचा असा आकार, रंग वगैरे सगळं हा. आठवत आहे, पण नावं नाही आठवत मला, पण कव्हर पेज कलर वगैरे आठवतो. सुब्रमण्यम. हां हां. कैनेडे कुछ ऐसे करके था. एक केनेडी का था, है ना? ये मैं नेवर हैव आई एवर स्टडीड फ्रॉम माय फ्रेंड्स नोट्स. सगळ्याचं नोट्स असायचं. आम्ही तर
इन लॅबोरेटरी थोड़ा हम इंजीनियरिंग के लिए पहले डिप्लोमा हुआ था ना, तो हमें बहुत सारे इंजीनियरिंग के एक्सपीरियंस पता थे, फ्लूइड मैकेनिक्स की क्या होते हैं इधर, बाकी तो हम जब इंजीनियरिंग के गए तो हम जानबूझ के वो गलती करते थे, ऐसा था। फिर से हम दुरुस्त करते त्यामुळे भारी मजा यायची. मुद्दामून चुका करायच्या आणि काही काही वेळेस आणि आमचा जो स्टाफ असायचा तो आमच्यापेक्षा 1-2 वर्षांनी senior होता. त्यांनाही काही काही वेळेस जमायचे नाही. आणि असं तो 2 तास घालवायचे, 2 तासाच्या शेवटी प्रॅक्टिकलच्या शेवटी पुन्हा दुरुस्त करायचे. आणि आमचा असा डिप्लोमाचा ग्रुप असायचा तो. एक बाकी सगळे असे होते. त्यात भारी मजा यायची. पण त्यातून वेगवेगळ्या गोष्टी कळायचं जायच्या असं होतं. नेवर हॅव आय एव्हर बंक लेक्चर्स ड्यू टू पीअर प्रेशर. आमच्यासोबत भरपूर व्हायचं, कारण असे 3-4 लोक असायचे की आम्हाला लेक्चर करायचं पूर्ण क्लासला किंवा बाकीच्या मित्रांना करायचं नाही. सगळे चला 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 मैं भी बात के लिए प्रमोट करता था क्लास में। हमारे ऐसे मार्क्स वगैरह कुछ नहीं रहता. हमारे बहुत 50% लेक्चर पास बात कोई नहीं, क्योंकि जो स्टाफ पढ़ाता था उनको कुछ समझ ही नहीं आता था. बैठा तो भी फायदा नहीं था. अच्छी तरीके से टाइम यूटिलाइज करता म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये गणपती उत्सव 1-1 महिना चालायचे किंवा असे महिना त्याची प्रॅक्टिस करत जायची क्लास होतच. म्हणजे मी कधी पार्टिसिपेट केलं नाही त्याच्यामध्ये, फक्त आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी जायचं. म्हणजे निम्मे पार्टिसिपेट करणार त्याच्यामध्ये, निम्मे सपोर्ट करणार. पण असे काही काही स्टाफ होते त्यांचे लेक्चर आम्ही काही पण करून अटेंड करायचो. दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन पण आम्ही अटेंड करायचो. म्हणजे तो स्टाफ चांगले समजायचं. त्याच्यानंतर नेवर हॅव आय एव्हर फॉरगॉट हॉल तिकीट ऑन अच्छा भूल गए. हाँ, चेक नहीं किया. हॉल टिकट तो मतलब अंदर वो चेक करने आते हैं हाँ, ना. हाँ, हाँ, तो जरूरी नहीं था मेरा चेक. ऐसा कुछ नहीं होता था, वो बाहर थोड़ा सा डराते थे, ले जाके फिर अंदर आते थे. तुला काय तुला हॉल तिकीटच नव्हतं. मला तुमच्याच क्लासमध्ये एक्झाम द्यावी लागायची की आम्हाला बिल्डिंग चेंज करायचं आहे. आम्हाला कॉलेज चेंज करावं लागतं. हमारा पण ऐसा है. जो फाइनल एग्जाम होता है वो दूसरे कॉलेज में और यूनिट टेस्ट तर एक आपण असा तुमच्यामध्येच एक राऊंड खेळून पाहू आपण की तुम्हाला कोणताही फॉर्म्युला जो आता आठवत असेल तो सांगायचा आणि ही चेन कुठे ब्रेक होते ते पाहू. असंच चौकांमध्ये हो गेलं. F is equal to ma. हा V is equal to IR. ठीक है. अच्छा ये वोल्ट वाला Voltage is equal to करंट इनटू रेजिस्टन्स. A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस हे बी तिथं स्क्वेअर. 7वीतलं आहे. नाही, अरे मोदींनी सांगितलं होता कॅनडा. मी सिंपल सांगते मी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ये नहीं चलना रहा अच्छा. ए बी और ये सब. ई इज इक्वल टू एच न्यू. ये है ऐसा. ठीक है. म्यू का म्यू. न्यू 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 न्यू. नाही मी PV is equal to nRT. हाँ. अरे टिक टिक 1 टिक टिक 2. पावर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. एवढे फॉर्म्युले बस ये सेकंड राउंड है, ये लास्ट राउंड है. तू सांग. 10 9 8 आठव 7 6. P इज इक्वल टू F/A. काय ते म्यू M1 M2 बाय वगैरे Q वगैरे ते असायचं ना. अरे ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे ना.
ते GM1 G1 हा एक काहीतरी होतं ते G × M1 M2 अपॉन R स्क्वेअर. हा, तो पण gravity. बरोबर आहे ना? तो कशाचा फॉर्म्युला F फोर्स इज इक्वल टू G × हा सांगितला मी तो झालं. काय कशाला सेकंड राऊंड फोर्सचा संपतो आहे. नेक्स्ट राऊंड आहे की त्या जोकमध्ये असं म्हटलं होतं की तू फक्त डायग्राम दाखव बाकीचं मी लिहितो, म्हणून आपण तर क्या है यार? कुछ भी गए डायग्राम यार। जो आपको याद, और इसमें भी 1 मिनट का टाइमर लगा रहे. 1 मिनट में जितने डायग्राम्स आप निकाल सकते हो निकाल के दिखाओ. बापरे. इंजिनिअरिंग से रिलेटेड. तू काय काय बनवलं ते दाखव. मी आमचा वायू काढलाय आणि इथे अरे बाप, पिस्टन आणि हे काढलंय. ते माझं पाहून काढलं त्यांनी. हो कॉपी केलंय. अरे वा. तुझं दाखव, तू काय काढलं. मी हा मी एक सर्किट काढला आहे. त्यानंतर एक बॅटरी आहे, बल्ब आहे आणि रजिस्टर आहे आणि एक कपॅसिटर आहे. ठीक आहे. आणि हे एक माझा ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच का सर्किट आहे. हा आणि एक ये एनर्जीचा डायग्राम आहे, एनर्जी इन आउट अँड लॉसेस. हा. हे मी एक सायफन. सायफनचा इफेक्ट दाखवतो. आणि हे माझा इनकम्प्लीट झाला, मला काय? विसरला थोडा. काय IC हा हो IC आहे. 555 टायमर IC. हो हो ते 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 बस झालं. वा वा वा. सागर दाखव आता. हे पहा, हा हे वेंचुरी आहे, वेंचुरीची हो. डायग्राम आहे. हे 4 स्ट्रोक इंजिन आहे हम्म. आणि हे 2 स्ट्रोक इंजिन. त्याच्यानंतर थँक्यू, तुम्ही इथे आले, तुमचा वा. वेळ दिला धन्यवाद. आणि तुम्हाला होऊन गेलेल्या इंजिनियर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सेम टू यू. सेम टू यू.